प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजचा विषय खूप सुंदर आहे, परंतु प्रार्थना करा तुमच्या मनात की देवाने याची पकड तुम्हाला द्यावी आज. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आजचा विषय याप्रमाणे आहे, जो देवाने माझ्या मनात टाकला, जर तुम्ही तुमचा आज प्रभूला दिला तर तुमच्या लोकांचा परमेश्वर उद्या चांगला करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तुमचा आज कोणाला द्यायचं? परमेश्वराला. आणि तुमचा जो लोकांचा उद्या आहे, येणारा दिवस आहे, परमेश्वरचा दिवस चांगला करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा आपण प्रभू मध्ये आहोत. कोणामध्ये आहोत? प्रभू मध्ये. आपण प्रभू मध्ये आहोत. आम्हाला प्रभू कळालाय, आम्हाला प्रार्थना येते, आम्हाला वचन येतं, आम्हाला परमेश्वर समजते, आम्ही प्रभू मध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहात का प्रभू मध्ये? येस, प्लीज बोला, आहात का? येस, आपण कोणामध्ये आहोत? प्रभू मध्ये. आणि आम्हाला वाटतं का आमचे लोक कोणामध्ये असावेत? प्रभू मध्ये. हा, आमचे लोक प्रभू मध्ये असावेत. जसं आम्ही प्रभू धावतो, आम्हाला वाटतं की आमचे लोक प्रभू मध्ये धावले पाहिजे. जसं आम्ही प्रभूचं भय धरतो, आम्हाला वाटतं की आमच्या लोकांनी प्रभूचं भय धरलं पाहिजे. जसं मला प्रभूचा गोडवा लागलाय, तसं माझ्या लोकांना पण प्रभूचा काय लागला पाहिजे? गोडवा लागला पाहिजे. पण अनेकदा असं पाहायला मिळतं की ते बंधनामध्ये, कशामध्ये? बंधनामध्ये आहेत ते लोक बंधनामध्ये आहेत. अनेक लोकांच्या परिवारात दारूचे बंधन आहेत, कुणाच्या घरात व्यभिचाराचे बंधन आहेत, कुणाच्या घरामध्ये कर्ताचे बंधन आहेत, कुणाच्या घरामध्ये भांडणाचं वातावरण आहे. वेगवेगळ्या बंधनामध्ये परिवार काय झालेला आहे? अडकलेला आहे. आणि आमची इच्छा आहे आमचे बंधन कुटुंबाचे काय व्हावेत? तुटावेत, आणि त्यांचे मार्ग काय व्हावेत? मोकळे व्हावेत. आम्हाला वाटतं का मी तर प्रभूत आहे, मी आनंदी आहे, मी कसा आहे? आनंदी आहे. परंतु माझं कुटुंब पण कसं पाहिजे? आनंदी पाहिजे. किंवा माझा भाऊ असेल, माझी बहीण असेल, माझे नातेवाईक असतील, माझे आप्तजन असतील, मला वाटतं का जसं मी प्रभू मध्ये आज फ्री आहे, मी प्रभू मध्ये आशीर्वादित आहेत, ते पण प्रभू मध्ये कसे असावेत? आशीर्वादित. पण ते बंधनामध्ये कसे आहेत? बंधनामध्ये आहेत. आणि तुमची इच्छा का ते सुटावेत चर्च. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किंवा चला त्यांच्यात दारूचं बंधन नाही, व्यसनाचं व्यभिचाराचं बंधन नाही, पण ते देवापासून दूर आहेत. कोणापासून दूर आहेत? देवापासून. व्यसन नाही त्यांना, पण ते दुसऱ्या बंधनामध्ये, जगाच्या बंधनामध्ये त्यांना प्रभूची ओढी गोड नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जसं तुम्हाला वाटतं का प्रार्थनेला बसावं, तुम्हाला वाटतं का देवासाठी काहीतरी करावं, तसं त्यांना वाटत नाही. चर्च, तुम्ही खूप जीवाचा आटापिटा करता का त्यांनी प्रभूकडे यावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण कधी कधी असं पाहायला मिळतं का ते देवापासून कसे आहेत? दूरच आहेत, किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये काय झालेले आहेत? अडकलेले आहेत. देवाची इच्छा आहे ते बांधलेले आहेत. कसे आहेत? बांधलेले आहेत. देवाची इच्छा आहे का तुमच्याद्वारे त्यांना प्रभूला सोडवायचं. येस, येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक परिवारामध्ये स्टोरी चर्च. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही प्रार्थनेमध्ये आहात तर कारण एकच आहे चर्च, का तुमच्याद्वारे प्रभूला त्यांना ब्लेस करायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कोणाद्वारे? आपल्याद्वारे. जोरात बोला, कोणाद्वारे? आपल्याद्वारे. हा म्हणा, माझ्याद्वारे. माझ्याद्वारे. म्हणून मी आज मंदिरामध्ये. येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला, म्हणून मी आज मंदिरामध्ये आहे. मंदिरामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या कुटुंबातून देवाने त्यांना पहिले इथे आणलं असतं, पण देवाने तुम्हाला ब्लेस केलं, त्यांची जबाबदारी प्रभूने तुम्हाला दिली. येस, येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो म्हणतो प्रारंभ जरी लहान असला, शेवट कसा होईल? मोठा होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तू देवाला धरून राहा, तू देवाच्या पायापाशी बसून राहा, जेणेकरून तुझा अनुग्रह तुझ्या कुटुंबावर येईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तुझ्याकडे पाहून परमेश्वर त्यांचे बंधन तोडेल, आणि जसं तू प्रभू मध्ये आहेत ते पण लोक प्रभू मध्ये येतील. येस, येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही प्रयत्न करतो त्यांना आणण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्हाला माहितीये की अशा लोक जे बंधनामध्ये आहेत, त्यांसाठी काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. हा उपाय आम्हाला माहितीये की आम्ही प्रार्थना केली पाहिजे. काय केली पाहिजे? प्रार्थना केली आणि पाहिजे. प्रार्थनेने त्यांचे मार्ग मोकळे केले पाहिजे. परंतु देवानी आज मला असा काही अजून एक उपाय सांगितला, आणि जर हा उपाय तुम्हाला कळाला आणि हा उपाय जर तुम्ही लागू केला तर हा उपाय इतका फायदेशीर पडणार, हा उपाय इतका लवकर काम करणार, खरोखर जे बंधनात ते खूप लवकर मोकळे होतील. येस, येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्हाला माहिती आहे उपाय. पहिला उपाय कोणता सांगितला तुम्ही? प्रार्थनेचा. हा उपाय सगळ्यांना माहिती. काय करायची? प्रार्थना करायची. परंतु आज जो उपाय प्रभू मला सांगत आहे, प्रार्थना तुम्ही करत राहा. काय करत राहा? प्रार्थना करत राहा. हा, परंतु जो मुख्य उपाय तो प्रभू आज प्रगट करणार आहे. येस, येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि ह्या उपायाकडे जर लक्ष दिलं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ह्या उपायाला जर तुम्ही आत्म्यातून घेतलं तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, कारण वचन सांगतो. कोण सांगतं? वचन सांगतं. मी तुमच्या समोर वचन ठेवणार आहे. जो उपाय प्रभू सांगेल आणि तो तुम्ही केला तर तुमचे जे लोक बंधनामध्ये, तुमचे जे लोक ज्या काही गोष्टीमध्ये अडकलेले आहेत, परमेश्वर 100% त्यांची भेट घेईल आणि त्यांना मोकळं करणार. येस, येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे तुमची इच्छा चर्च? येस. प्लीज बोला, आहे. येस. उपाय फक्त ऐकायचा नाही, उपाय जो आहे तो अंमलबजावणीमध्ये आणायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण डॉक्टर कडे जातो आणि मेडिकल वाला म्हणतो एकच गोळी दे, मग गोळी काम नाही करत चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपाय मी तुम्हाला सांगणार जो देवाने मला प्रगट केला, पण तुम्हाला तो फॉलो करावा लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहे का खरंच तळमळ आहे लोकांसाठी, आहे. तुमच्या कुटुंबियांसाठी? तर खरोखर ती तळमळ आहे का ते सुटावेत, तर प्रार्थनापेक्षा आता अजून पुढच्या स्टेपला आम्हाला जावं लागलं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी प्रारंभाची स्टेप आहे काय करायची, प्रार्थना करायची. परंतु आता मी तुम्हाला पुढची स्टेप सांगणार आहे की आता पुढे काय करायचं आणि त्यांना कसं प्रभू मध्ये आणायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर उदाहरण प्रभूच्या आत्म्याने मला प्रगट केलं. सुनेमकरीण स्त्री. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा ठिकाणी आपण दुसरे राजे 4 अध्याय 8व्या वचनापासून वाचणार आहोत. आणि एके दिवशी असे झाले की अलिशा सुनेमात गेला. तेथे एक थोर बाई होती व तिने त्याला भाकर खाण्याविषयी आग्रह केला. मग असे झाले की तो जेव्हा जेव्हा तिकडून जात असे तेव्हा तेव्हा भाकर खायला तिकडे वळत असे. आणि तिने आपल्या नवऱ्याला म्हटले, पहा, आता मला कळले की जो नेहमी आपल्या जवळून जात असतो तो देवाचा पवित्र माणूस आहे. आपण भिंतीशी लहान खोली करू, तेथे त्याच्यासाठी अंथरूण व मेज व बैठक व दिवठणी ठेवू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल या ठिकाणी सांगतं का सुनेमास गेला. कुठे गेला? शुनेमा. देवाचा एक सेवक होता, त्याचं नाव होतं अलिशा. देवाचा सेवक आहे, संदेष्टा आहे, भविष्यवादी. ह्याचं नाव काय आहे? अलिशा. आणि देवाच्या सेवेसाठी, कोणाच्या सेवेसाठी? देवाच्या जर सेवेसाठी. अलिशाचा इतिहास वाचला तर अलिशाला प्रभूंनी पाचारण केलं होतं त्याच्या महिमेसाठी, त्याच्या सेवेसाठी. देवाचं वचन घेऊन, कोणाचं वचन घेऊन? देवाचं वचन. देवाचं वचन घेऊन तो कोणत्या गावात जायचा? शुनेमास. प्लीज सगळे बोला, कोणत्या गावात जायचं? शुनेम. नियमितपणे त्याची सेवा त्या गावामध्ये चालू होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं असं लिहिलंय का त्या ठिकाणामध्ये एक स्त्री होती, तिने त्याला पाहिलं का दरवेळेस आमच्या गावामध्ये येतो आणि काहीतरी देवाचं काम करून इथून तो काय होतो, जातो. निघून जातो. आणि मग इथं असं लिहिलंय का तिने त्याला आग्रह केला. काय केला? आग्रह केला. का बुवा तू देवाची सेवा करतो, मग माझी इच्छा आहे की जर तू इतक्या लांबून येतो तुझसाठी मी पाहुणचार करावा. Yes, काय yes. करावं? पाहुणचार करावा. आणि मग तिने त्याला आग्रह केला आणि त्याची जेवणाची सोय तिने आपल्या घरामध्ये केली. त्या ठिकाणामध्ये केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का तिने त्याची सोय केली आणि नियमितपणे तो ज्याही वेळेस गावात यायचा तिच्या घरी तो काय करायचा? जेवण करायचं. जेवण करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे खूप सुंदर वचन लिहिलं 9व्या वचनामध्ये असं लिहिलंय, आणि तिने आपल्या नवऱ्याला म्हटले, पहा, आता मला कळाले का जो नेहमी आपल्या जवळून जात असतो तो देवाचा पवित्र माणूस आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला कळलं का खरोखर हा देवाचा अभिषेक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तिने आपल्या पतीकडे त्यासाठी शिफारिश केली का रे हा इतका लांबून येतो, का त्याच्यासाठी खोली बांधावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून हा विसावा घेईल, का त्या ठिकाणी मध्ये एक टेबल ठेवावं, एक मेज ठेवावी, एक दिवटणी ठेवावी, एक अंथरूण टाकावं, जेणेकरून तो येऊन तिथं काय घेणार? विसावा घेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने आपल्या पतीला सांगितलं आणि त्याने एक सुंदरशी खोली त्यासाठी काय केली? चर्च तयार केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तो ज्याही वेळेस यायचा त्या खोलीमध्ये काय व्हायचं? तिथं राहायचा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा, पुढे काय झालं? आणि एके दिवशी असे झाले की तो तेथे आला आणि त्या खोलीत जाऊन तेथे निजला. आणि त्याने आपला तरुण चाकर गेहजी याला म्हटले, या शुनेमकरणीस बोलाव. मग त्याने तिला बोलावले व ती त्याच्या पुढे उभी राहिली. आणि तो त्याला म्हणाला, आता तिला सांग, तू आमची सर्व काळजी केली आहे, तुझ्यासाठी काय करावे? तुझ्यासाठी राजाशी किंवा सेनापतीशी बोलावे काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकांमध्ये राहते. मग तो म्हणाला, तर तिच्यासाठी काय करावे? तेव्हा गेजीने म्हटले, तिला मुलगा नाही हे खरे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केअरफुली ऐका. तिने देवाच्या सेवकाचं या ठिकाणामध्ये पाहुणचार केला आणि त्यासाठी खोली बांधली. काय बांधली? खोली बांधली. आणि नंतर बायबल सांगते का तो सेवक त्या ठिकाणी येऊन राहायचा. आणि ज्यास तो राहू लागला त्याने गेजेला सांगितलं कारण या स्त्रीने आपल्यासाठी एवढं केलं, तिसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्यांनी विचारलं का सेनापतीशी किंवा राजाशी बोलावं का जो इथं आहे? पण ती म्हणली का नाही, त्याची गरज मला नाही. परंतु गेजही त्या ठिकाणी सांगतो कारण ही जी स्त्री आहे ना, हिला लेकरू नाही. येस येस. काय नाहीये? लेकरू नाही. हा, इथं मुलगा शब्द वापरला पण ऍम्प्लिफाईड बायबल मध्ये लिहिलं का चाइल्ड नाहीये, म्हणजे ती वांज. कशी आहे? वांज आहे. परंतु देवाचा सेवक म्हणतो, ऐक, मी तुला सांगतो का तुला लेकरू होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू ती म्हणती काही शक्य नाही कारण माझा जो पती आहे तो वयोवृद्ध आहे. कसा आहे? वयोवृद्ध आहे. पण तो म्हणतो का ऐक, मी प्रभूचा सेवक आहे आणि मी तुला सांगतो का वसंत ऋतूत तुला 100% लेकरू परमेश्वर देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढचं वचन, 17 वचन. आणि ती बाई गरोदर राहून अलिशाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे वसंत ऋतूच्या समयी तिला मुलगा झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, आता आपला संदेश सुरू होतो या ठिकाणामध्ये. देवाचा सेवक सांगितलं तुला मुलगा होईल, तिला काय झाला? चर्च, मुलगा झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, याच्यातून देवाला आम्हाला काय सांगायचं?
अलिशा कोणाचा संदेश आहे? देवाचा. कोणाचा संदेश आहे? देवाचा. कोणाचं वचन घेऊन यायचं? देवाचं वचन. Praise the Lord. हालेलुया. त्या ठिकाणी त्याची इच्छा नव्हती का स्त्रीच्या इथं जाऊन जेवावं. तिथे शब्द वापरला, आग्रह केला. काय केलं? आग्रह केला. तिने आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर तो त्या ठिकाणी काय होऊ लागला? जाऊ जीव लागला. लागला. आणि ज्या वेळेस त्या स्त्रीच्या संपर्कात तो आला, तिने त्याला ऑब्झर्व केलं आणि मग तिथं तिने शब्द वापरला का मला कळालं का देवाचा पवित्र माणूस. येस येस. कसा माणूस आहे? पवित्र माणूस आहे. म्हणजे सेवक आहे, तिला वाटलं चला एक नॉर्मल सेवक हा असेल, पण तिच्या सहवासात जी असती आली तिला कळालं का रे हा साधारण नाही, खरोखरच्या देवाचा काय आहे? अभिषेक आहे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. नाव तिने पतीला सांगितलं की खोली बांध. काय बांध? खोली बांध. आणि त्याच्या पतीने तिथे काय बांधली? खोली बांधली. Praise the Lord. हालेलुया. मला सांगा अलिशा कोणाचं वचन आणतो? देवाचं वचन. मग त्याचा पाहुणचार केला म्हणजे कोणाचा पाहुणचार केला? देवाचा पाहुणचार. त्याला मदत केली म्हणजे कोणाला मदत केली? देवाला केली. Praise the Lord. हालेलुया. कोणता स्वार्थ आहे का मनामध्ये? नाही. कोणता स्वार्थ आहे मनामध्ये? चर्च तिने फक्त एक पाहिलं का देवाचं काम करतो आणि देवाच्या कामात मी याला सपोर्ट केला पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. तिच्या मनात कोणता स्वार्थ नव्हता. ती वांज होती. कशी होती? वांज होती. वांज होती. परिवार बंधनामध्ये होता, पण तू तिने जो पाऊल उचलला देवाच्या कामात हात टाकण्याचा, देवाच्या कामाला सपोर्ट करण्याचा, त्याद्वारे देवाची कृपा दृष्टी केली आणि तो म्हणतो की तू आम्हासाठी एवढं केलं, सांग तुझ्या कुटुंबासाठी मी काय करावं. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजतंय वचन? कळतं चर्च? ती कशी आहे? वांज आहे. प्लीज बोला, कशी आहे? वांज आहे. आणि त्यांना लेकरू पाहिजे. काय पाहिजे? लेकरू पाहिजे. पती वयोवृद्ध आहे, कुटुंब बंधनामध्ये आहे, पण ज्या वेळेस ती देवाच्या सेवेसाठी स्टँड घेती, ज्या वेळेस ती देवाच्या कामाला हातभार लावती, परमेश्वरी कृपा दृष्टी त्या कुटुंबावर होती. आणि ते म्हणतो का त्या ठिकाणी जरी तुझं वय नसेल, जरी तुझा पती म्हातारा असेल, पण तू देवाच्या कामाला सपोर्ट केला म्हणजे तुझी बंदिवान स्थिती ती मी मोकळी करतो आणि तुझ्या कुटुंबाला मी ब्लेस करतो. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजतं? कळतंय प्रत्येकाला? तिने कोणाला मदत केली? देवाला मदत केली. प्लीज बोला, जोरात बोला, कोणाला मदत केली? देवाला केली. हा, जस्ट तुम्ही देवाच्या कामाला सहाय्य करता, परमेश्वर तुमची जे बंदिवान स्थिती ती मोकळी करतो. चर्च येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय प्रत्येकाला? कळतंय चर्च? तिने त्याची मदत नाही केली. कोणाची मदत केली? देवाची केली. आणि इनडायरेक्टली स्वतःची मदत केली. कोणाची? स्वतःची केली. प्लीज बोला, कोणाची मदत केली? स्वतःची केली. ती त्याचा पाहुणचार करत नाहीये, ती त्याला मदत करत नाहीये. येणाऱ्या दिवसात त्याच्याद्वारे तिचीच मदत परमेश्वर पूर्ण करणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं त्या ठिकाणी अलिशाकडे जबाबदारी होती कोणाची सेवा करायची? देवाची सेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे आज देवाच्या सेवेची जबाबदारी प्रभूने मंडळीला दिली. येस. कोणाला दिली? मंडळीला दिली. आपण कोण आहोत? मंडळी बोला, आहोत. कोण आहोत? मंडळी आहोत. तसं त्याच्याकडे एक जबाबदारी होती. देवानी मंडळीला जबाबदारी सुवार्थीची. प्रेज द लॉर्ड. मंडळीला जबाबदारी दिली शिक्षणाची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे ही जबाबदारी? मंडळीकडे आहे. मंडळी कोण आहे? आपण आहोत. जोरात बोला, मंडळी कोण आहे? मी आहे. हा, मंडळी आपण आहे. चर्च आपण सर्व कोण आहोत? मंडळी आहोत. देवाने चर्च स्थापित केलं, देवानी मंडळी स्थापित केली. आणि जसं अलिशाकडे प्रभूने आपलं काम सोपवलं होतं, आता प्रभूनी सुवार्तेचं काम मंडळीला सोपवलं. प्रभूने शिक्षणाचं काम कोणाला सोपवलं? मंडळीला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग जसं त्या स्त्रीने त्याला सपोर्ट केलं, तसंच तुम्ही आज मंडळीचं काम तुम्ही पुढे नेलं पाहिजे. चर्च येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तिने त्याच्या कामात हातभार लावला आणि त्या कामाला पुढे नेलं, त्याच प्रकारे जास्त तुम्ही मंडळीची सुवार्ता, मंडळीचं शिक्षण पुढे घेऊन जातात, तेच ब्लेसिंग्स प्रभू तुमच्या बंदिवान लोकांना देईल आणि प्रभू त्यांना मोकळं करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हातातून कोणाची सेवा झाली पाहिजे? देवाची सेवा. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या राज्याची काळजी घ्याल, तो तुमच्या घराची काळजी घेणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्याचे बांधलेले सोडवताल, तो तुमचे जे बांधलेले परमेश्वर ते सोडवणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव म्हणल्या ठिकाणी बघ का तिच्या मनामध्ये कोणता स्वार्थ नव्हता. तिने देवाच्या कामाला सहाय्य केलं आणि मग देवाने तिच्या कुटुंबाला सहाय्य केलं आणि त्याचे मार्ग मोकळे झाले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आज आमचा परिवार बंधनामध्ये असेल तर चर्च देवाच्या कामासाठी उभं राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही त्याच्या कामात उभं राहता, तुम्ही त्याला नाही, तुम्ही तुमच्या येणाऱ्या भविष्याला उज्ज्वल करत आहात. Yes. तुम्ही जे तुमचे बांधलेले त्यांना मोकळ करत आहात. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? कळतंय चर्च? देवाचं वचन सांगतं, द्या म्हणजे दिलं जाईल. द्या म्हणजे दिलं जाईल. प्लीज बोला, द्या म्हणजे दिलं जाईल. आणि प्रभूने मला असं प्रगटीकरण दिलं का सुवार्ता दे म्हणजे जे तुझे बांधले ते तुला मी देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आमचं हे वचन फक्त ऑफरिंग पुरतंय. कुठपर्यंत आहे? ऑफरिंग पुरतं. आम्हाला वाटतं ऑफरिंग द्या म्हणजे ऑफरिंग दिली जाईल. सुवार्ता आहे, सुवार्ता दे जे तुझे बांधले मी तुला देईन. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन?
द्या म्हणजे तुम्हास दिलं जाईल. तुमच्याकडे शिक्षण आहे प्रभूचं, हे लोकांना द्या म्हणजे परमेश्वर तुमच्या लोकांना ते अनुग्रह देईल. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च आज आपण उभं राहिलं पाहिजे आणि ज्या प्रकारे त्या स्त्री स्टँड घेतला का नाही, मला त्या व्यक्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे, त्याच प्रकारचे मंडळीचं काम आहे, ते मंडळीचं काम आज आपण पुढे नेलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. कारण त्याद्वारे तुम्ही मंडळीवर नाही परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबावर उपकार करणार आहात. Praise the Lord. हालेलुया. आणि यामध्ये खरंच खूप मोठे ब्लेसिंग्स आहेत. जे असे काम आपण करतो, देवाची सेवा आमच्यातून घडती, परमेश्वर खूप मोठे ब्लेसिंग्स परमेश्वर आम्हाला देतो. येस येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? तो म्हणतो पहिले माझं राज्य शोधा, पहिलं माझं काय शोधा? राज्य शोधा, मग तुम्हाला जे पाहिजे मी ते तुम्हाला देणार आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. मग पहिले देवाचं राज्य, राज्य कशामध्ये? सुवार्तेमध्ये. कशामध्ये आहे? सुवार्तेमध्ये आहे. राज्य जे आहे ते शिक्षणामध्ये, आणि देवाची सुवार्थ आमच्याकडे, देवाचं शिक्षण आमच्याकडे, आणि ते आपण पुढे नेलं पाहिजे जेणेकरून देवाची कृपादृष्टी आमच्यावर होईल आणि आमचे जे बंधन आहेत परमेश्वर ते बंधन तोडणार. चर्च. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतं प्रत्येकाला वचन. म्हणून चर्च आपण स्टँड घेतला पाहिजे, आपण देवाचं वचन पुढे नेलं पाहिजे जेणेकरून ते आशीर्वाद आमच्या कुटुंबावर रिलीज होईल. आम्ही फक्त प्रार्थनेचा वाटा निवडला. कोणता वाटा? प्रार्थनेचा वाटा. नाही, माझी 2 टाइम प्रार्थना आहे, फक्त तेवढंच करू नका, आता पुढच्या पायरीवर येतो. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तिने त्याला सपोर्ट केला आणि देवाने त्याच्या कुटुंबाला सहाय्य केलं. येस. Praise the Lord. हालेलुया. ती असं काही म्हणली नव्हती का तुझ्यासाठी एवढं करते, बदल्यात मला तेवढं दे, पण तो म्हणतो का ज्यावेळेस तू माझ्या राज्याबद्दल विचार करते, माझ्या लोकांबद्दल विचार करते, मग मी तुझ्या लोकांचा विचार करणार, Yes, yes. मग मी तुझ्या बांधलेल्या लोकांचा विचार करणार आणि त्याची दक्षता मी घेणार. येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. चर्च प्लीज थंड होऊ नका. आम्ही नियमितपणे तुम्हाला सांगतो का सुवार्थ सांगा. काय सांगा? सुवार्थ सांगा. का? कारण तुम्ही देवाच्या कामाला सपोर्ट केला पाहिजे, त्याचे ब्लेसिंग्स देव तुम्हाला देणार. येस. Praise the Lord. हालेलुया. मला त्या ठिकाणी एक गोष्ट आवडली, तिने आग्रह केला. काय केला? आग्रह केला. म्हणजे तो यायला तयार नव्हता, तो तिच्या ब्लेसिंग मध्ये तिला इन्व्हॉल्व होऊ देत नव्हता, परंतु तिने आग्रह करून ते ब्लेसिंग्स मिळवले. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. देवाचं राज्याचं काम तुम्ही आग्रह करून मिळवलं पाहिजे. कसं? आग्रह करून. तुम्ही शोधलं पाहिजे का मला काय मिळतं या ठिकाणामध्ये. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही ज्या मॅटिंग वर बसलेत कोणते ते झाडलेत चर्च. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेत त्या खुर्च्या कोणतरी लावल्या चर्च. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही जो साऊंड ऐकता तो साऊंड कोणतरी लावला चर्च. Praise the Lord. हालेलुया. टीव्हीवर ऐकतात कोणतरी तुम्हासाठी कॅमेरा सेट केला. Praise the Lord. हालेलुया. ही जी सेवा तुम्ही आज करताय आणि ते तुमच्याकडून हे करून घेतो, त्याचं प्रतिफळ तुमच्या परिवाराला प्रभू 100% देणार. Yes, yes. आणि तो म्हणतो जो फाटा फळ देईल त्या फाट्याला अधिक निर्मळ केल्या जाईल. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून तुम्ही काम शोधलं पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे? शोधलं पाहिजे. देवाचं काम तुम्हाला कसं करता येईल, त्या कामात माझा कसा हातभार लागेल याचा विचार तुम्ही केला Yes, पाहिजे. yes. Praise the Lord. हालेलुया. देवाचा कोश दावीद आपल्या नगराकडे घेऊन येत होता. रस्ते चुकीने एकाने हात लावला, तो जागेवर मरण पावला आणि म्हणतो म्हणला कोश माझ्या घरी नको. Praise the Lord. हालेलुया. आणि कोश जो होता दुसऱ्याच्या घरी गेला. कोणाच्या घरी गेला? दुसऱ्याच्या घरी. 5व्या ठिकाणामध्ये खूप सुंदर आहे या ठिकाणामध्ये, 2 शमूएल 6वा अध्याय आणि 11 वचन. मग यहोवाचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरात 3 महिने राहिला आणि यहोवाने ओबेद अदोमाला व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला. पुढचं वचन. मग यहोवाने ओबेद अदोमाच्या घराला व त्याच्या सर्वस्वाला देवाच्या कोशामुळे आशीर्वाद दिला असे दावीद राजाला कोणी सांगितले, तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद अदोमाच्या घरातून वर दाविदाच्या नगरात हर्षाने आणला. Praise the Lord. हालेलुया. बायबल सांगतं का त्यांनी तो कोश कोणाच्या घरी ठेवला होता? ओबेदच्या घरी. कोणाच्या घरी ठेवला होता? ओबेदच्या. आणि हे पूर्ण गावात पसरलं का ओबेदाच्या कुटुंबात भरभराटी आली. Yes. काय आली? भरभराटी आली. आणि इथे शब्द वापरला का ओबेदाच्या कुटुंबाला प्रभूने काय केलं? ब्लेस केलं. फक्त त्याला का कुटुंबाला? कुटुंबाला. जोरात बोला, त्याला का कुटुंबाला? कुटुंबाला. Praise the Lord. हालेलुया. कारण त्याच्याद्वारे कोणाची सेवा होत होती? देवाची सेवा. आणि ज्यास दाविदाला हे कळलं, दाविदाने विलंब लावला का? नाही. दाविदाने पटकन निर्णय घेतला का आता कोश जास्त वेळ तिथं राहायला नको, तो कोश माझ्याकडे आला पाहिजे आणि जी सेवा इतके दिवस त्याच्याकडून घडली ती सेवा आता माझी प्रभूसाठी झाली पाहिजे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? कळत्या ठिकाणामध्ये कोश त्याच्या घरी होता, मग सेवा कोणाच्या हातून घडत होती? ओबेदाच्या. मग त्याला कळलं का ब्लेसिंग सगळे कुठे चालले? ओबेदच्या घरी. म्हणून त्यांनी पटकन निर्णय घेतला की कोश कोणाच्या घरी आला पाहिजे. आपल्या माझ्या घरी. माझ्याकडून जर देवाची सेवा होईल त्याचे ब्लेसिंग प्रभू मला नाही माझ्या परिवाराला पण देणार आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून चर्च तुम्ही आग्रह केला पाहिजे, तुम्ही काम शोधलं पाहिजे का काय मला देवाच्या महिमेसाठी करता येईल. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या महिमेसाठी उभं राहताल, खरोखर देवाचं जसं वचन आहे का त्यांनी सुनेम स्थिती बदलली, तोच परमेश्वर तुमच्या लोकांची स्थिती बदलणार. येस. आमेन. Praise the Lord. हालेलुया. ते असं म्हणले नाही प्रभू पहिले
पहिले माझ्या कुटुंबाकडे बघ, अवस्था कशी, मग मी तुझ्यासाठी काहीतरी करन. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांचा नवस असतो, पहिले प्रभू काहीतरी आमच्यासाठी कर, मग तुझ्यासाठी नक्की मी काहीतरी करणार आहे पित्या. पण सूत्र तसं नाही चर्च की त्यांनी तुम्हाला काही द्यावं आणि मग तुम्ही करावं. सूत्र असं आहे का तुम्ही काहीतरी देवासाठी करा, मग देव तुम्हासाठी भरपूर काही करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण नवीन लोकांच्या रांगेत उभा राहतो. कोणत्या रांगेत? नवीन लोकांच्या. नवीन लोकांनी म्हणलं ठीक आहे भाऊ, देवा काहीतरी कर, मग मी काहीतरी करतो तुझ्यासाठी. अहो तुम्ही जुने झाले आता, तुम्ही शिष्य व्हायला आले आता, आणि तुम्ही म्हणले पाहिजे पहिले दे मग मी काहीतरी देतो. पहिले तुम्ही केलं पाहिजे, मग देव कृपा दृष्टी करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजते प्रत्येकाला. तुम्ही फर्स्ट मध्ये, तुम्ही 10th मध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मागण्याच्या बाबतीत तुम्ही पहिल्या स्टँड मध्ये येऊन बसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला साखळ घालू नका जे प्रभू मध्ये आता जुने झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासाठी काहीतरी करा, म्हणजे देव तुमच्या कुटुंबाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागायचं आलं का आलं पहिल्याच क्लास मध्ये, प्रभू असं कर मग मी काहीतरी करतो. नाही होणार चर्च आता तुमच्यासाठी काही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काहीतरी देवाचं काम केलं पाहिजे, तुम्ही देवाच्या कामात सपोर्ट केला पाहिजे, तुम्ही ते देवाचं काम पुढे नेलं पाहिजे, म्हणजे देव कृपा दृष्टी करेल आणि तुमचे मार्ग प्रभू मोकळे करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय प्रत्येकाला. खरोखर ब्लेसिंग्स आहेत देवाच्या कामामध्ये. काय आहेत? आशीर्वाद आहेत. हा, तुम्ही तो स्टँड घेतला पाहिजे. त्या स्त्रीने कसा निर्णय घेतला? तिने चेक केलं का रे बाबा काहीतरी काम होतं प्रभूचं, त्या कामात मी सपोर्ट केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती हुशार ठरली चर्च, आणि तिच्याद्वारे कुटुंबातलं वांस पण निघून गेलं. Yes. तिच्याद्वारे कुटुंबातला जो आनंद होता प्रभू तो आनंद तिला पूर्ण मिळून दिला. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पती होता का प्रार्थनेत? नाही. पती होता का त्याला आग्रह करण्यासाठी? नाही. एकही निर्णय घेतला? कोणी निर्णय घेतला? एका एक व्यक्ती निर्णय घेतला आणि कुटुंबाची अवस्था प्रभूने काय केली? बदलून टाकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती स्टँड घ्या, तुमच्या कुटुंबात देव तुम्हाला ब्लेस करणार, तुमच्या लोकांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं भविष्य आम्हाला माहित नाही चर्च, पण आम्हाला हे माहितीये चोराला चोरी घातव नाश करण्यासाठी. आमच्या लेकरांसाठी त्यांनी दारू ठेवली, त्यांनी व्यभिचार ठेवलाय, त्यांनी पाप ठेवलंय. आमचं फ्युचर कसं असेल आम्हाला माहित नाही, परंतु जर तुमचा आस प्रभू मध्ये असेल तर तुमचं फ्युचर प्रभू उद्या ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सगळं ओके, आज सगळं कसं आहे? ओके आहे. आज आम्हाला झळ नाही लागत, आज सगळं ओके चाललंय, सगळं ब्लेस चाललंय. पण लक्षात घे का सैतान आहे आणि सैतानाची योजना आहे, तो घात आणि नाश करण्याचा प्लॅन करतोय, परंतु तू तुझ्या कुटुंबाला सुरक्षित करणं गरजेचं आहे. Yes, yes. तू देवाच्या कामासाठी स्टँड घेणं गरजेचं आहे, जेणेकरून देव त्यांना त्या बंधनात पडू देणार नाही आणि तुझ्या कामाचे ब्लेसिंग्स प्रभू त्यांना मोजणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण छोटी गोष्ट नाही, ती वांज होती. कशी होती? वांज होती. पती म्हातारा होता, स्थिती बंदिवान स्थिती होती चर्च, पण ज्या स्त्री स्टँड घेतला सगळे बंधन तुटले आणि देवाने तिचा आनंद तिला दिला चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? ती प्रभूला ओळखणारी नव्हती का? होती का नाही? देवालाच्या माणसाला आग्रह करती इथे येऊन राहा, म्हणजे तिला प्रभू माहिती. प्रार्थना नसेल करत का? करत असेल. पण ते म्हणला फक्त प्रार्थनेत हे राहू नकोस, लिमिटेड राहू नको, एक स्टेप पुढे या. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं मला काय सांगायचंय? Yes. ती वांजे हन्नासारखं मंदिरात नसेल जात का प्रार्थनेला? जात असेल. जात असेल प्रार्थनेला, पण ते म्हणतात हन्नाला सोड, जरा पुढच्या स्टेपला या आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी एक स्टेप निवडली. कोणती स्टेप? प्रार्थनेची. प्रार्थनेची स्टेप. आता पुढच्या लेवलला आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोड्या काही वेगळ्या प्रकारे साक्ष घडू दे, म्हणजे लोकांना कळलं की देव याही प्रकारे ब्लेस करतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तिने स्टँड घेतला, म्हणून चर्च प्लीज तुम्ही स्टँड घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही संडे मी आरामशीर उठतो. कसा उठतो? आरामशीर. अरे उद्याचा दिवस तुला आराम मिळावा म्हणून आज प्रभूला दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही दुपारी आठवड्यावर आमचं गेट टुगेदर जेवण नसतं, आज सह कुटुंब आम्ही जेवतो. अरे भविष्यात तुझ्या कुटुंबात तुम्ही नेहमी एकत्र राहावं म्हणून आज प्रभूला दे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजची सुट्टी परमेश्वराने नियोजित केली. कोणी नियोजित केली? परमेश्वराने. हा, जर तुम्ही जर सुट्टीचा इतिहास वाचला तर पहिले भारतामध्ये पण एक वीकला सुट्टी नव्हती. चर्च ही देवाची संकल्पना होती का आठवड्यात एक दिवस काय असावी? सुट्टी असावी. हा, देवाची संकल्पना आहे, देवानी डिसाइड केलं म्हणून आठवड्यात सुट्टी, तुम्हाला ही सुट्टी मिळाली नसती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ती पण आम्ही झोपण्यामध्ये जीवनामध्ये एन्जॉय करतो. तुम्ही तुमचा आज देवासाठी दिला पाहिजे, म्हणजे उद्या परमेश्वर आमचा ब्लेस करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने त्या कामाला सपोर्ट केला चर्च. माझी इच्छा आहे की तुम्ही वाचावं, हे तुमच्या आत्म्याला स्पर्श व्हावं का तिने काय केलं आणि कशी कुटुंबाची अवस्था काय झाली, बदलल्या गेली चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च आज मंडळीचं काम आहे सुवार्ता, ही सुवार्ता तुम्ही घेऊन जा. Yes. मंडळीचं काम आहे शिक्षण, हे शिक्षण तुम्ही घेताय, हे शिक्षण तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जा चर्च. Yes, yes. मंडळीकडे प्रार्थना, ही प्रार्थना तुम्ही लोकांसाठी घेऊन जा चर्च. निरोगी करण्याचा उपाय जो प्रभूकडे होता तो आता आमच्याकडे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे प्रार्थना?
आपल्याकडे आहे. कोणाकडे वधस्तंभाचं सामर्थ्य? आपल्याकडे आहे. कोणाला माहिती प्रभूचं रक्त? आपल्याला आहे. प्लीज बोला, आमच्याकडे आता ते आहे आणि आपण तो निरोगीपणाचा उपाय लोकांपर्यंत नेला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही एक आम्हाला सपोर्ट करताल, हे काम तुम्ही पुढे घेऊन जाताल, लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या सेवकाला एक ग्लास पाण्याचा, कसला? एक ग्लास पाण्याचा. त्याचे ब्लेसिंग्स आहेत. येस. देवाच्या सेवकाला काय दिलं? एक ग्लास पाणी दिलं. त्याचे ब्लेसिंग्स प्रभू देतो. Yes. मंडळी कोणाची? देवाची आहे. मंडळी कोणाची आहे? देवाची आहे. त्याचा मस्तक कोण आहे? ख्रिस्त आहे. अहो, सेवकाला एवढं एक ग्लास पाणी देतं, एवढे ब्लेसिंग्स आहेत. देवा सपोर्ट करतात तर प्रभू काय ब्लेस तुम्हाला करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, गणित कळतं का तुम्हाला? तुम्हाला गणित सांगतो मी या ठिकाणामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवकाला ग्लासभर पाणी दिलं तर प्रभू एवढे ब्लेसिंग्स रिलीज करतो. मग देवा ज्या तुझं काम मी प्रत्यक्षात करेल, देव तुम्हाला काय देणार? चर्च आशीर्वाद देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्हाला तुमचा फायदा का नाही कळत? तो म्हणतो का जो माझं वचन ऐकतो तो शहाणा आहे. येस. कसा आहे? शहाणा आहे. तो आपलं घर कशावर बांधतो? खडकावर बांधतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग वारा येतो, पूर येतो, ते घर पडत नाही. तुमचं उद्या घर पडू नये म्हणून आज तुमचा प्रभूला द्या. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, जे तुम्ही करताल ना, तुमचे येणारे नातू, तुमचे लेकर प्रभू ब्लेस करणार. येस. तुमच्या पिढ्या परमेश्वर ब्लेस करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण उद्या काय प्रसवेल आम्हाला माहित नाही. चर्च, उद्या ते चोऱ्या करतील का? उद्या वाईट संगत लागतील का? उद्या ते भटकतील का? पण जर तुम्ही आज तुमचा प्रभू मध्ये दिला, त्यांचं फ्युचर तुमच्याकडे पाहून प्रभू ब्लेस करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी थोडक्यात आज माझी टेस्टिमनी सांगणार आहे की मी जे सेवेमध्ये आहे, माझी आजी विमलबाई बनसोडे, पुष्कळ लोक त्यांना ओळखायचे, आणि त्यांची जी होतं मॅक्झिमम टाइम देवाच्या लोकांना सहाय्य करणं, प्रार्थना ऑर्गनाइज करणं. त्यावेळेस देवाचे सेवक, म्हणजे आजही ते सेवक आहेत, आपल्याला माहिती आहे निंबळक या ठिकाणामध्ये खूप मोठी प्रार्थना भरायची आणि महाराष्ट्राहून सगळे लोक तिथं प्रार्थनेला येत होते. बाहेरच्या महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र पण लोक तिथं प्रार्थनेला यायचे. त्या समय लोकांना गोळा करणं, गाडी खर्च करणं, टेम्पो ठरवणं, सगळ्या लोकांना एकत्र करणं आणि कुठे घेऊन जाणं? निंबळकला. नियमितपणे ती सगळ्यांना प्रार्थनेला घेऊन जायची, लोकांना गोळा करायची, डॅशिंगली बोलायची, हक्काने बोलायची का चला प्रार्थनेला, चला प्रार्थनेला, आणि सगळ्या लोकांना ती काय करायची? घेऊन जायची. यस, भरपूर तिने केलं. आम्ही स्वतः जस्ट मी 7th 8th ला होतो, मी डोळ्यांनी या गोष्टी पाहिल्या. मी तर आराधना ऐकताच पळून जायचो. मी पाहायचो का कोणतरी पास्टर घरी आलाय आणि तासभर का आता सुट्टी नाहीये, आणि तिचे गाणे ऐकू यायचे, म्हणायचं आता गाणे चालू आहेत, आता अजून वर्षीभर तासभरांची काय संपत नाही, पाय दुखून जातात तरी नाचत राहतात, म्हणून मी पळून जायचो चर्च. पण त्यावेळेस तिने भरपूर असं काही केलं, ती पेरत होती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक सेवक, मॅक्झिमम सेवक माझ्या आजीला ओळखतात. मॅक्झिमम नगरचे जे सेवक आहेत माझ्या आजीला काय करतात? ओळखतात. कारण त्या प्रत्येकाची प्रार्थना ठेवणं, त्यांना सहाय्य करणं, सपोर्ट करणं, आणि अनेक जे आज सेवक आहेत तिने त्या प्रार्थनेला त्यांना आणलं आणि आज पुष्कळ जण सेवक झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच वाटा नंतर माझ्या मम्मीने कॅरी ऑन ठेवला. ती पण लोकांना सुवार्ता सांगणं, प्रार्थना करणं, बोलली लोकांकडे जाणं, पुढे घालून त्यांना चर्चला घेऊन येणं, हे काम हे कुटुंब करत राहिलं. त्यांचं असं इंटेन्शन नव्हतं की आमच्या घरात आमचे पाळक तयार व्हावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी कोणासाठी केलं? देवासाठी. प्लीज बोला, कोणासाठी केलं? देवासाठी. देवाच्या महिमेसाठी केलं, निस्वार्थीपणे केलं. पण ज्यावेळेस मी सेवेमध्ये आलो आणि मी जस्ट बायबल वाचू लागलो, मग मला कळलं का प्रभू माझं इंटेन्शन नव्हतं प्रभू सेवा करायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काय बायबल कोर्स केलेला नाही, परंतु देवाने मला असा अनुग्रह दिला का मला प्रभूंनी ओढलं, मला प्रभूंनी गिफ्टिंग दिले का वाचनाचे उलगडे परमेश्वर मला करू लागला, वचन मला शिकू लागला. तर मला कळलं की जसं अलिशाला त्या सीझनने सपोर्ट केला, माझ्या कुटुंबियांकडून देवा तू ती सेवा करून घेतली, ते ब्लेसिंग्स प्रभू मला मोजते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मी पण या क्षणी कोणत्या तरी चर्च मध्ये चर्च अटेंड करत बसतो असतो, संडेचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझ्या जॉबला होतो. कुठे होतो? जॉबला. आजही मी माझं काम करत बसलो असतो, किंवा नियमितपणे संडेला जायचं का अटेंड करायचं चर्च, आणि नंतर घरी जाऊन बसायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने जे त्यांच्याकडून करून घेतलं त्याची ब्लेसिंग्स प्रभूंनी मला दिले चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीसस इंडिया टीव्ही हे जे चॅनल स्टार्ट झालं, हा पण आमचा काही थॉट नव्हता का चला हा चॅनल स्टार्ट करावा, पण जे पेरलं देवाने आम्हाला उभं केलं त्या कामासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आमचं टॅलेंट नाही, हे आमचं विस्डम नाही, हे आमची बुद्धी नाही, हा आमचा दूरदृष्टिकोन नाही, आम्ही इतके आत्मिक नाही, परंतु जे देवाने स्पर्श केलं आमचं लाईफ बदललं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडून देवाने ही पेरणी कुटुंबातून करून घेतली आणि त्याची कापणी आज आम्ही करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय प्रत्येकाला? जसं अनेक कुटुंबात आम्ही प्रार्थना जातो, त्यांच्या लेकरांना ते पुढे करतात आणि ते म्हणतात हा असाच आहे, टुकार आहे, तसा आहे, तसा आहे. मी म्हणतो का मला ग्रेट नको समजू, मी तुझ्या समोर उभा आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना वाटतं नाही तू तर धार्मिक आहेस, तू तर पाळक आहे, मी पैदाच धार्मिक नाही झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणातरी ते रवलं, कुणीतरी ते पेरलं आणि त्याची कापणी तर मला मिळाली. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांना म्हणतो की मी पण एकदा देहात होतो, जगात होतो, पण तू देवाने मला ओढलं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच परमेश्वर जे तुम्ही काहीतरी करताल, तुमच्या लेकरांचं फ्युचर चांगलं करणार चर्च. Yes, yes. तुमच्या भावांचं फ्युचर वाचवणार, तुमच्या Yes. बहिणींचं, नातेवाईकांचं, पण तुमचा आज तुम्ही देवाला दिला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो आम्ही बिझी होऊन जातो. आम्हाला कुटुंब नातेवाईक याच्यामध्येच काही फुरसत भेटत नाही. नंतर दुःख राहणार चर्च, व्यथा असतील दुःखाच्या त्या बंद होणार नाही. म्हणून तुमचा आज जो प्रभू तुम्हाला दिलाय हा झोपण्यासाठी नाही, हा फक्त बिर्याणी खाण्यासाठी नाही, हा देवाच्या महिमेसाठी. चर्च तो पेरा उद्या चांगला उगवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही तसं करत नाहीये. आम्ही ऐकतो पण मनावरच घेत नाही. कशावर घेत नाही? मनावर घेत नाही. किती लोकांनी उपवास केले? उपवास करा, अर्ध घरातलं भांडण स्टॉप होऊन जाईल. संडेचं जे वातावरण डिस्टर्ब होऊन जातं ना, कशावर डिस्टर्ब होतं? जेवणामुळे डिस्टर्ब. प्रार्थना यायच्या पहिलेच दानादिन होऊन आलेली असते. इथं आराम येतं, अर्ध लोकांचं लक्षात नसतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का घरात नाश्त्यापासून जो वाद चालू होतो का विचारूच नका. म्हणून म्हणलं उपवास करा. काय करा? उपवास करा. अर्धा मॅटर सॉल्व. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचा अभिषेक मिळणार डबल तुम्हाला. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या पोटामुळं इथं लक्ष लागत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला समजतंय? मी पुन्हा सांगल, तुमचं लाईफ तुम्ही एन्जॉय करू नका चर्च, देवामध्ये एन्जॉय करा. तुमचं फ्युचर प्रभू ब्लेस करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा आज आम्ही प्रभूला दिलाच पाहिजे चर्च. आमच्या हातातून देवाची सेवा घडलीच पाहिजे, कारण त्यामध्ये खरे ब्लेसिंग्स आहेत, Yes, त्यामध्ये खरे आशीर्वाद आहेत. आणि जसं आम्ही हे करू, लॉर्ड आम्हाला अनुग्रह देणार चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही स्त्री उभं राहिली, सुनेम करीन. कोणती स्त्री उभं राहिली? शुनेम करीन. आणि देवाने काय केलं? तिच्यामुळे तिच्या नातेवाईकांना वाचवलं. Yes. कोणाला वाचवलं? नातेवाईकांना. आता जसं मी तुम्हाला आज वचन सांगतोय का तुम्ही सेवा करा, तुम्हाला कोण ब्लेसिंग देणार? देव देणार. तुमचे बंदिवान लोकांना कोण सोडवणार? देव सोडवणार. तुम्हाला म्हणता असं कसं सांगता? बायबल वाचूया, काढू या ठिकाणामध्ये पुन्हा 2 राजे 8वा अध्याय पहिल्या वचनापासून. आणि ज्या बाईचा मुलगा अलिशाने जिवंत केला होता, तिला त्याने सांगितले होते की तू आपल्या घरच्यांना सुद्धा उठून जाऊन तुला उपरी म्हणून राहता येईल तेथे उपरी म्हणून राहा. आणि यहोवाने दुष्काळ बोलावला आहे आणि तो देशावर 7 वर्ष राहील. पुढं मग त्या बाईने उठून देवाच्या माणसाच्या वचनाप्रमाणे केले. ती आपल्या घरच्यांसुद्धा जाऊन पलिष्ठांच्या देशात 7 वर्षे उपरी म्हणून राहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना या स्त्रीने कोणाला मदत केली होती? अलिशाला. जोरात बोल, कोणाला मदत केली होती? अलिशाला. हा, त्याला काय खाऊ घातलं होतं? जेवण. हा, त्यासाठी काय बांधली होती? घर बांधलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या स्त्रीने अलिशाला मदत केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का 7 वर्ष भयानक दुष्काळ पडणार होता. किती वर्ष? 7 वर्ष. 7 वर्ष. देवाची इच्छा नव्हती चर्च की या स्त्रीला आणि त्या लोकांना झळ बसावी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का देवाचा सेवक त्या स्त्रीकडे गेला आणि तिला सांगितलं का 7 वर्ष भयानक दुष्काळ पडणार आहे. आणि माझी इच्छा आहे, म्हणजे देवाची इच्छा आहे, तू आणि तुझे घरचे लोक या दुष्काळापासून वाचले पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू जे कॉन्ट्रीब्युशन माझ्यासाठी केले, तुझे काम माझ्यासाठी केले, त्याचे ब्लेसिंग्स मी तुझ्या कुटुंबाला पण देणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा बघा सेम वचन 8वं पहिला वचन पासून. आणि ज्या बाईचा मुलगा अलिशाने जिवंत केला होता, तिला त्याने सांगितले होते. कुणी सांगितलं? अलिशाने सांगितले. केली होती काही विचारायला सांग मला. नाही. तिने कुणासाठी काम केलं होतं? चर्च. देवासाठी. प्लीज बोला, मला तुम्हाला अंडरस्टँड होतं या ठिकाणात. तिने कोणाची सेवा केली? देवाची. दुष्काळ पडणारे देवाचा सेवक पटकन जातो तिच्याकडे, तिला सांगतो का ऐक, देवाचा काहीतरी निरोप आहे तुझ्यासाठी. येस. मग माझ्या मनात प्रश्न आला, प्रभू म्हणला का बघ तिने मस्ती काहीतरी केलं होतं, आणि जे मस्ती काहीतरी करतं मी त्याचे उपकार कधी विसरत नाही. जगाला उपकार फेडता येतात, त्याच्यापेक्षा जास्त उपकार मी फेडण्यास समर्थ येस. आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिने गेली त्याच्याकडे, तो तिच्याकडे आला देवाचा सेवक, आणि तो सांगतो का एक दुष्काळ पडणार आहे. येस येस. काय पडणार आहे? दुष्काळ पडणार आणि आहे. देवाची इच्छा फक्त तू वाचावी ही नाहीये. पुढे वाचा. तू आपल्या घरच्यांना सुद्धा उठून जाऊन हा, तुला कोणाला? घरचे. प्लीज बोला, कोणाला? घरचे. ते लोक कुटुंबातील होते का सर्व. सपोर्ट करायला? नाही. ते लोक होते का चेस मदत करायला? नाही. हिच्याद्वारे त्यांना परमेश्वर अनुग्रह देते. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणाद्वारे? बाईद्वारे. स्त्रीमुळं त्यांच्या कुटुंबाला संधी मिळते. येस येस. देव म्हणतो का जा त्यांना सांग दुष्काळ पडणार आहे, तुझ्याकडे बघून मी त्यांना काय देणार आहे? आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्या दुष्काळात ते लोक मरण पावले असते, त्या दुष्काळात त्यांचं जीवन संपलं असतं, पण हिच्याकडे पाहून देव त्या लोकांना संधी देतो, त्यांचे मार्ग प्रभू मोकळे करतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या बाजूने उभे राहील, देव तुम्हाला गोष्टी प्रगट करणार तुमच्या लोकांसाठी, कशी अरिष्ट येतील, कसं तुम्ही त्यांना वाचवलं पाहिजे. येस येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना समजतंय? येणाऱ्या अरिष्टापासून कुणी वाचवलं? देवाने वाचवलं. कुणी वाचवलं? देवाने वाचवलं. Yes, तुम्ही उभे राहताल, तुमचा परिवार अरिष्टापासून वाचणार, कारण देव येणाऱ्या अरिष्टाबद्दल तुम्हाला प्रगट करणार आणि त्याचा प्राण प्रभू वाचवणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? तिने हा स्टँड घेतला नसता तर एवढे आशीर्वाद तिच्या कुटुंबाला मिळाले नसते, तिचं नाव या पवित्र शास्त्रामध्ये आलं नसतं. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ती तो समय देवाच्या सेवकाला दिला, देवाच्या कामाला दिला. म्हणून प्लीज तुम्ही तुमचा वेळ देवासाठी द्या. चर्च येस. तिने आग्रह केला. काय केला? आग्रह केला. तुम्ही आग्रह करा, तुम्ही शोधा का मला काय मिळेल देवाच्या महिमेसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही बघतो का कसं मला पळता येईल, कसं मला पळता येईल, कसं मला पळता येईल, कसं मला कट मारता येईल. अरे तू आज कट मारशील, तुझा उद्याचा दिवस कट होणार. मग प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू शोध का तुला देवासाठी काय करता येईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना तू करतोय कुटुंबासाठी, पण ज्यावेळेस सेवेमध्ये हात टाकशील, ज्यावेळेस देवाची सुवार्ता लोकांपर्यंत घेऊन जाशील, ज्यावेळेस देवाचं शिक्षण लोकांपर्यंत घेऊन जाशील, ज्यावेळेस प्रभूची प्रार्थना लोकांपर्यंत घेऊन जाशील, ते तुझ्या कुटुंबावर ब्लेसिंगची ओतणी करणार. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या पतींसाठी, तुमच्या भावांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी त्यांचे बंधन तुटावेत म्हणून प्लीज तुमचा आज तुम्ही देवाला द्या. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं वचन, कळतं? चर्च एकाला स्टँड घेणं गरजेचं, येस, येस. एकाला स्टँड घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही चर्च मध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सहज नाही आले. कशाने आले? सहज नाही आलो. हा, देवाडी तुम्हाला आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या प्रेज द लॉर्डला फक्त ब्रदरचाच रिप्लाय. तुम्हाला कुणी आणलं? देवाने आणलंय. तुला कुणी आणलंय? देवाने आणलंय. हा, तुम्ही इतके धार्मिक नाही. चर्च देवाने तुम्हाला आणलंय, देवाने तुम्हाला ओढलंय. देवाला तुमच्यात ती पेरणी करायची. देवाचं वाटतं की बाबा लक्ष दे मी काय बोलतोय, आणि हे लक्ष दिलं तर ते लोक सुटतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त प्रार्थना करत बसू नको, आता पुढचा वाटा निवड आणि काहीतरी देवाच्या महिमेसाठी कर. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती फक्त जेवणापुरती मर्यादित होती का? नाही. तिने आपल्या सेवेचा स्तर वाढवला. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या आतमध्ये पण जी थोडीफार सेवा आहे, त्या सेवेचा स्तर पण आता पुढे पुढे वाढवायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तो स्तर तुम्ही वाढवणार तर देवाचा अनुग्रह स्तर पण तुमच्यावर पण वाढणार. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो फाटा फळ देत नाही त्या फाट्याला प्रभू काय करतो? तोडून टाकतो. तोडून टाकतो. काय करतो? तोडून टाकतो. दोन नुकसान आहेत. चर्च फळ येणार नाही म्हणून देव आम्हाला कापणार, पण आम्ही कापलो तर आमची हिरवळ पण जाणार. नाही कळलं? झाडाला हिरवळ असते. काय असते? हिरवळ असते. हिरवळ झाडाची असते. हिरवळ कोणाची असते? झाडाची असते. आणि फळ कोणाचं असतं? देवाचं. नाही. मी शेतकऱ्याचं उदाहरण देतो समजण्यासाठी. झाडाची हिरवळ ही झाडाची असते आणि फळ हे मालकाचं असतं. येस. झाडाची हिरवळ कोणाची असते? ही त्याची शोभा आहे, हा त्याचा पोशाख. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फळ हे कोणाचं असतं? शेतकऱ्याचं. तो म्हणतो का नाश्ता साजलास, फळच देत नाही मला, मग माझा फळ नाही तुझा पोशाख काय कामाचा? तुला कापतो आणि जस तो कापतो तुम्हाला सत्वच भेटणार नाही, तुमचा पोशाख उतरून जाणार. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? तुझे ब्लेसिंग राहतील का? तो म्हणतो का माझं घर ओसाड पडलंय आणि तुम्ही तुमचाच विचार करता, तुझ्या खिशाला गळती लावून टाकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कडक वचन आहे. कसं आहे? कडक आहे. तो म्हणतो माझं घर कसं पडलंय ओसाड पडलंय आणि तू तुझाच एन्जॉय करतो, तुझ्या खिशाला गळती लावतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुझ्या मला कापतो ना चर्च, का कापलं? फळ नव्हतं, पण त्याच्यामुळे आमची काय जाणार? हिरवळ जाणार. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचे ब्लेसिंग्स कुटुंबातून जाणार, आमची आनंद कुटुंबातून जाणार, कारण तो म्हणतो तू याजक होतास. कोण आहेस तू? याजक आहेस. तू ख्रिस्ती नाहीयेस, तू याजक आहेस. कोण आहेस? याजक आहेस. याजकाचे काम मला पूर्ण झालेले दिसले पाहिजे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च वचन कळणं चांगलं आहे. चर्च देवाजवळ येतो, पण थोडस ते डेंजर पण आहे. मग कारण समजलं तर मग डिस्काउंट नाही. चर्च समजलं तर डिस्काउंट नाही. हा, मग सूट नाही मिळणार, कारण तो म्हणून तुला सगळं एक एक गोष्ट फोडून सांगितली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू फळ दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, आजचं वचन कळतंय. चर्च तुमची इच्छा आहे की कुटुंबातले लोक देवाकडे यावेत. येस. प्लीज लोकांची काळजी घ्या, देव तुमच्या लोकांची काळजी घेणार. येस. त्यांचा आनंद शोधा, देव तुमच्या लोकांचा आनंद शोधणार. येस. आमेन. त्यांच्यासाठी काहीतरी करा, देव तुमच्या लोकांसाठी काहीतरी करणार. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप चांगलं गणित आहे. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या तर त्यांना समजत नाही, आपल्या त्यांना पटत नाही, मग का डोकं लावायचं? तिकडे काहीतरी करा, म्हणजे इकडची भेट परमेश्वर ऑटोमॅटिक घेतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज स्टँड घ्या. फक्त लेट झोपण्यामध्ये एन्जॉय करू नका आणि आजचा दिवस जेवणामध्ये घालू नका. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? हा दिवस कोणासाठी आहे? देवासाठी. सुट्टीची योजना कुणी आखली? देवाने आखली. कोणासाठी? देवासाठी. हा, त्याच्या कामासाठी. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी प्रभूने प्रगट केलं.
का बघ दुष्काळ पडणार. काय पडणार आहे? दुष्काळ पडणार आणि त्या आहे. दुष्काळात ते लोक अडकून आहेत म्हणून जा त्या लोकांना सावध कर. येस. Praise the Lord. हालेलुया. ओके, आता मला थोडा पुढच्या लेवलला घेऊन जायचंय वचन चर्च. 7 वर्ष दुष्काळ पडणार. किती वर्ष? 7 वर्ष. ख्रिस्त विरुद्ध किती वर्ष राहणार येऊन? 7 वर्ष. Praise the Lord. हालेलुया. हे प्रगटीकरण आहे. हे जे वचन याच्यामध्ये काय आहे? प्रगटीकरण आहे. तो म्हणतो का बघ सगळं ओके पण 7 वर्ष दुष्काळ पडणार. Yes. किती वर्ष? 7 वर्ष. हा, आणि त्या दुष्काळात तुझे लोक फसून आहेत म्हणून तुझ्याकडे बघून त्यांना मी संधी देतो का जा आणि त्यांना वाचव. त्यांना काय कर? वाचव. ज्यास तुम्ही आत्म्यात येताल ते तुम्हाला प्रगट करणार का परमेश्वर कधी येणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. नाही कळलं? तुम्ही कोणामध्ये असताल? देवामध्ये असणार. तो तुम्हाला सांगण्याचा येण्याचा टाइम कमी कधी येणार आहे, तयार हो पटकन. येस. Praise the Lord. हालेलुया. आणि जर तू हुशार असशील तू स्वतःही वाचशील आणि त्यांनाही वाचवशील. येस. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. राहाब कसबीन होती, देवाच्या सेवकांना आपल्या खोलीत लपवलं. काय केलं? फक्त लपवलं. पण ते म्हणले ऐक, या खोलीला एक गाठ आम्ही बांधतो, आम्ही येणार आहे परत. जितक्या लोकांना वाचू शकते वाचू या खोलीमध्ये, त्या लोकांना आम्ही हात नाही लावणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. तिने कोणाच्या कामाला सपोर्ट केला होता? देवाच्या कामाला. आणि म्हणून ते म्हणले होते का ह्या गावात नाश येणार आहे पण तुझ्या घरात नाश येऊ नये म्हणून या घरात लोकांना तू जमा कर. येस येस. Praise the Lord. हालेलुया. त्याच प्रकारे परमेश्वर खूप लवकर येणार आहे आणि ते तुम्हाला प्रगट करेल का तुम्ही आणि तुमचे लोक कसे वाचले येस. पाहिजे. आमेन. Praise the Lord. हालेलुया. आणि तुम्ही कोणाचं काम करता? देवाचं काम. Praise the Lord. हालेलुया. करता का? येस. हा, जो करतो त्याला सांगणार आहेत. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला समजतं या ठिकाणामध्ये जे घरचे लोक आहेत त्यांना परमेश्वर प्रगट करणार येण्याचा समय चर्च. येस. Praise the Lord. हालेलुया. जे कोण जे तुम्ही काम करता त्या कामात तुम्ही सज्ज असावे, तुम्ही आत्म्यात बळकट असावे आणि त्या कामात तुम्ही बोलली ते काम करावं आणि देव तुमच्याद्वारे त्यांना वाचवणार आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून ज्यास आम्ही म्हणतो का प्लीज देवासाठी काहीतरी करा, देवासाठी काहीतरी करा. तुम्ही चर्च, आम्ही यासाठी म्हणत नाही की आमच्याकडे लोक कमी आहेत, यासाठी का तुम्हाला ब्लेसिंग्स मिळावे चर्च. येस. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आम्ही कधी त्या मोठ्या ग्राउंडच्या मीटिंग वर बी गेलो ना तर 4-5 चेस उचलतो चेस आजही. Praise the Lord. हालेलुया. कारण त्या मीटिंग मध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन. Praise the Lord. हालेलुया. समजतोय? आपण अनेक मीटिंग मध्ये जातो, प्रिय सुटली का लगेच कुठं निघतो? लगेच घरी. अरे बाबा कोणतरी चेअर लावली, तुझा बी हिस्सा लाव त्याच्यामध्ये ब्लेसिंग्सचा. Praise the Lord. हालेलुया. जाता त्या 4 चेअर टाकून जा, त्याचे आशीर्वाद देव तुला मोजणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. पण आम्हाला ब्लेसिंग्स कशामध्ये समजत नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. फक्त तास प्रार्थना, अरे बाबा काम कर त्याच्यामध्ये जास्त आशीर्वाद आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. प्रार्थना करणं वाईट नाही पण देवाचं काम करणं प्रार्थना करण्यापेक्षा अधिक चांगलं आहे चर्च. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कारण आता सगळ्यांनी एकच वाटा निवडला, कोणता? प्रार्थनेचा वाटा. हे काय आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करतो, मग काम काय देव करणार आहे काय? Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? प्रत्येकाचं एकच वाटणं, आम्ही तुमची प्रार्थना आठवण ठेवू, मग सुवार्ता काय परमेश्वर घेऊन जाईल का? पौलाला त्यांनी डायरेक्ट दर्शन दिलं. कोणी? पौलाला. देवाने. देवाने. पण तो म्हणेल का मग तुमच्या वाटेला काय देणार जर मी काम केलं तर? येस. Praise the Lord. हालेलुया. आमच्या वाटेला काहीतरी यावं, आमचे लोक मोकळे व्हावेत म्हणून देव आमच्याकडून पेरणी मागतो चर्च. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्लीज तुमचा वेळ प्रभूसाठी द्या. ते ट्रॅक्स तुम्ही घेऊन जा लोकांकडे, निमित्त शोधा, नातेवाईक शोधा, त्यांना कन्व्हिन्स करा. जे शिक्षण तुमच्याकडे ते शिक्षण त्यांना द्या. तुम्ही ते करा चर्च, तुमच्या लेकरांचं फ्युचर प्रभू चांगलं करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आज मी जास्त आनंदी आहे कारण मी जगात असतो तर एक फक्त पगार चांगला घेतला असता, पण आज देवामध्ये मला प्रत्येक गोष्ट प्रभूने ब्लेस केली का? कारण मी प्रभूमध्ये आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया.